सुनीलभाई पवार बेलवली यांच्याकडून कर्तेश्वर मोठे भंगार संघासाठी शुभेच्छा आलेत. त्याचबरोबर नितेशजी गावण बारापाडा प्रतीक आणि सौरभसाठी शुभेच्छा आलेत. त्यांचं देखील मनपूर्वक आभारी आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे दोन्ही संघ एक एक मॅच जिंकून एकमेकाच्या पुढे आलेत. कमालीचा सामना पाहायला मिळेल आजच्या दिवसातली. पाहायला गेलं तर दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना, मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण पाहतोय. मोरिया 11 क्रिकेट संघ पळसपे आयोजित मोरिया चषक, आणि या स्पर्धेचे संपूर्ण आयोजन कमिटी प्रचंड मेहनत घेत असताना पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेचं अगलं वेगळं आयोजन आपण पाहतोय. लकी ड्रॉ साठी बायसायकल आहे, 50 रुपयाचं कुपन घ्यायचं. संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील ओपन केलं जाईल. आणि त्याचबरोबर ऐवा कॅश साठी फॅन आहे, टेबल फॅन. कमालीचं आयोजन आपण पाहतोय या मानाच्या स्पर्धेमध्ये. षटक क्रमांक 1 साठी प्रतीक घोंगरे गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आघाडीची जोडी वडगड संघाची पाहायला मिळतोय. भिवंडी परिसरातील मातब्बार संघ त्यांच्या विरोधात पनवेल तालुक्यातील एक बलाढ्य संघ. आणि या दोन बलाढ्य संघांमध्ये आजच्या दिवसातील दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना डावाला होतोय सुरुवात. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांचा इशारा येतोय. काउंटडाऊन स्टार्ट. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल खेळण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. अविनाश आणि दर्शन ही जोडी पाहायला मिळतोय. महत्वाची खेळाडू आहेत आणि मॅच देखील दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्वाची मॅच आहे. डू अँड डायचा हा सामना आपण पाहतोय. प्रतीक घोंगरे गोलंदाजी मार्कवर सातत्याने चांगली गोलंदाजी करत आला. त्याच्या विरोधात पहिलाच बॉल ऑन साइडला उडवला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली होता व पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरतोय. अविनाशला परतावं लागतंय. धक्का क्रमांक 1 लागला वडगड संघाला. साथीला दर्शन, जो दर्शन आघाडीला आलाय. लॉस्ट ट्रॅक एंड कडे पाहायला मिळतो. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. मैदानच्या आतमध्ये प्रतीकचा पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. इथे देखील दिशा दिल्या, बॉलला फेकून दिला लॉंग लेग सीमा पलीकडे. दॅट्स अ मॉसिव्ह हिट, चौकार. आतमध्ये बहरताना पाहायला मिळतो. यासाठी जाणला जातो ईशान. चांगल्या फॉर्म मध्ये, भन्नाट फॉर्म मध्ये, मागील मॅच मध्ये देखील दमदार खेळ करताना पाहायला मिळतो. या मॅच मध्ये देखील एक मोठ्या इनिंगची आवश्यकता असेल. वेग प्रचंड पाहायला मिळतोय. प्रतीक घोंगरेचा वेगवान तेज तर्रार बॉल पाहायला मिळतोय. बीट करत असताना बॉल पडल्यानंतर खाली राहिला. प्रचंड वेगाने प्रतीक घोगरे आपण पाहतोय. कमालीचं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 मध्ये पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून ओळख आहे या खेळाडूची. कमी गतीने टाकलेला बॉल, बॅटची अतली कडा, लेमन कड आणि पाठीमागे यष्ट्यांच्या मागे अप्रतिम धर्मेंद्रच्या माध्यमातून टिपला गेला झेल आणि संपलाय फलंदाजाचा ईशानचा खेळ.
मागील मॅच मध्ये कमालीचा जीतने देखील खेळ केला होता. लास्ट 2 बॉलवर 2 षटकार आले होते. जीत पाटीलच्या बॅट मधून अत्यंत महत्वाची भूमिका राहिली होती. त्या मागील मॅच मध्ये पहिलं षटक फेकलं होतं आणि धावा देखील खर्च केल्या होत्या. तब्बल 5 धावा खर्च केल्या होत्या. या खेळाडूंनी या पट्ट्याने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. इथे देखील सन्मान दिलाय. खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक अप्रतिम षटक पाहायला मिळतोय. कमालीचं षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली गोलंदाजी करत आला आणि मग पाहायला गेलं तर धर्मेंद्रच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. सातत्याने अनेक खेळाडू त्यांनी तयार केलेत. आज प्रीतमच्या उपस्थितीमध्ये हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज देखील प्रीतमला देखील पाहिला जातो. समोरच्या दिशेने सरळ रेषेमध्ये फटका सजवला. डेंजर एंडला बॉल फेकी पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा एकवटल्या गेल्यात आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-7 डीजे. क्रमांक 2 साठी सातत्याने चांगली मागील मॅच मध्ये देखील 2 षटक हाताळले होत्या आणि अप्रतिम षटक फेकला होता या स्पर्धेमध्ये. कमालीचा हा गोलंदाज आहे आणि सातत्याने मग अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण पाहायला मिळतो. यंग स्टार आहे. अंडर 19चा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी सज्ज. फिल्डिंगची व्यवस्था पाहायला गेलं तर लॉंग ऑन लॉंग वॉप स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतो. डीप बॅकवर्ड पॉइंट तैनात करण्यात आलाय. वर्तुळाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर पहिलाच बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. साहिल जगे स्वतःच्या फॉल थ्रो मध्ये झेल टिपत असताना पाहायला मिळतोय आणि मोठा धक्का लागला. बॅटिंग करत असताना जीतला जावं लागतं माघारी. धक्का क्रमांक लागला 3रा. प्रभावित केलं या पट्ट्याने. अगदी कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना आणि पाहायला गेलं तर बॅटरला भुलर पाडणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कमालीचं षटक फेकलं गेलं आतापर्यंत. पुढचा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडने फटका खेळण्याचा प्रयत्न. गलीमध्ये फटका फसला गेला आणि मोठा धक्का लागला. बॅटिंग करत असताना चौथा धक्का लागला. बॅटर आउट होईल. रोहित बॅक टू द आउट. फटका चांगला पाहायला मिळतो. बॉलला फेकून दिलाय. लॉंग लेग सीमा पलीकडे 6 धावांसाठी डिपॉझिट केलाय आणि पाहायला गेलं तर दमदार लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. तन्मयच्या बॅट मधून पहिला षटकार पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग करतोय. पुढचा बॉल साहिल जगे
कमी गतीने टाकलेला बॉल थोडासा पाठी टाकला, मात्र पाहावं लागेल आउटसाइड द ऑफ स्टंप अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. सुरुवात चांगली दिली होती साहिलने आणि त्यानंतर मग तन्मयच्या बॅटमधून आलेला षटकार महत्वाचा राहिलाय वडगर संघासाठी. दूरवरचा प्रवास करत या पनवेल नगरीमध्ये दाखल झाला आणि पनवेलच्या नजदीक मध्ये असणारा पळसपे गाव बोलतोय आणि या पळसपे गावाची ही मानाची स्पर्धा आपण पाहतोय. मोरिया चषकामध्ये परत एकदा त्याच दिशेने कॉपी पेस्ट टाइपचा फटका बॉलला फेकून दिला लॉंग लेग सीमा पलीकडे. षटकारानंतर येतो चौका. खेळाडू उत्तम दर्जाचा खेळ करत असताना पाहायला मिळतोय. कमालीची बॅटिंग पाहायला मिळतोय. हो फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक प्रतीक येतो बॉलच्या खाली. वॉट अ कॅच. महत्वाची विकेट लॉंग ऑनला टिपला झेल आणि संपलाय फलंदाज तन्मयचा खेळ. धक्का क्रमांक लागलाय 5वा. निम्मा संघ गारज केलाय गोलंदाजी करत असताना करतेश्वर भिंगार संघाच्या या गोलंदाजांनी. महेश पाटील साहेबांना विनंती असेल आपण देखील मुख्य व्यासपीठाच्या दिशेने यायचं. दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतो या स्पर्धेला. कालच्या दिवसापासून अनेक सारे मान्यवर येताना पाहायला मिळतात. या स्पर्धेवरचं असलेलं प्रेम आणि या प्रेमापोटी ही संपूर्ण मंडळी आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसात. आजचा दिवस फार महत्वाचा अंतिम दिवस आहे आणि ग्रँड फिनाले काही क्षणातच आपल्याला पाहायला मिळेल. जसं संध्याकाळचं सत्र चालू होईल तसं बॉल खोदून काढलाय. गॅप मध्ये फटका पाहायला मिळतो. ड्राईव्ह केला होता आणि बॉलला पाठवला लॉंग ऑफ सीमा पलीकडे. 4 धावांसाठी चौका. आपल्याला मॅचेस आज चांगल्या खेळवायच्या आहेत आणि कमालीचं आयोजन आपण पाहतोय. पहिल्यांदाच या क्रीडा नगरीमध्ये मानाची स्पर्धा पाहतोय आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर संपूर्ण आयोजक कमिटीची प्रचंड मेहनत राहिल्या. मान्यवरांचा सन्मान केला जातोय मुख्य व्यासपीठावर. आपण पाहतोय माईची उपदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटम देऊन साहेबांचा सन्मान केला जातोय. जाऊया मॅच कडे जिथे षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी मार्कवर आदरणीय सन्माननीय उद्योगपती परेश पाटील साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. महानगरपालिकेमध्ये कार्यरत असणारे परेशजी पाटील यांचं आगमन पाहायला मिळतं. एक दमदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे परम मित्र. जाऊया मॅचच्या दिशेने जिथे षटक क्रमांक 3 साठी प्रफुल पहिलाच बॉल ऑन साइडला उडवला. प्रतीक बॉलच्या खाली येतो. दुसरा झेल प्रतीकने टिपलाई या मॅच मध्ये आणि मोठा धक्का लागला बॅटिंग करत असताना. जो आघाडीला आलेला खेळाडू त्याला परतावलं लागलंय. मोठा धक्का.
प्राप्त केलेत. दमदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. अगदी गोलंदाजीच्या जोरावर बॅटिंग करत असताना वडगौर संघाला नमवलं गेलं या मॅच मध्ये. ऐवा कॅचसाठी आपल्याला टेबल फॅन आहे पहा. संध्याकाळच्या सत्रामध्ये लकी ड्रॉ केलं जाईल. प्रत्येक खेळाडूची नावं टिपली जातात ज्या खेळाडूच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर कॅचेस पकडल्या जातात मग त्यांची प्रेक्षकांची नावं टिपली जातात. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सिंगलने अकाउंट पुढे जात असताना या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 धावा. या स्पर्धेमध्ये पहा विशेष सूचना आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या कालावधीमध्ये याच क्रीडांगण नगरीमध्ये नाईटची मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेमध्ये आदरणीय सन्माननीय महेश पाटील साहेबांकडून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठी ऐवा कॅच पकडले पहा. आपलं नाव नोट करण्यासाठी यायचं. कमालीची मॅच आपण पाहतोय. दमदार खेळ करत असताना मधल्या फळीचा खेळाडू आणि या मॅच मध्ये चांगली धावसंख्या सेट करण्याचा प्रयत्न चालू आहे. ओ बैठक शॉट परत एकदा उंच गेला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल सुटला जातो आणि जेव्हा जेव्हा खेळाडूचा झेव सुटला जातो तेव्हा तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि मग तो रंग उडला सुरुवात करतो. रोहन या मॅच मध्ये देखील दमखम दाखवेल का पाहणं गरजेचं असेल. कमालीचा खेळ बहरताना पाहायला मिळतो. आतापर्यंत पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ पूर्ण झाला आणि अद्याप या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजेच काय तर तब्बल 8 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 8 बॉल मध्ये वडगड संघाला जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. मात्र दुसऱ्या बाजूने अडथळा निर्माण करतोय प्रफुल. चांगली गोलंदाजी करतोय मात्र क्षेत्ररक्षकाची न मिळणारी साथ. कॅचेस विन द मॅचेस असं बऱ्याचदा म्हटलं जातं. नेक्स्ट मॅच असेल कालुंद्रे विरोधात विनर संघ. आपण रेडी राहायचे. कालुंद्रे संघाला विनंती असेल. ओ समोर उडवला बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी खणखणीत षटकार. सन्मान्य राजन वारके साहेबांचं आगमन झालं. वेलकम साहेब. आपल्याला विनंती असेल मुख्य व्यासपीठाकडे येऊन स्थानापन्न व्हायचं. कमालीची मॅच पाहतो आणि दमदार खेळ पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 18 धावांची 7व्या क्रमांकावरचा खेळाडू दमदार खेळ करत असताना पाहायला मिळतो. अप्रतिम खेळ. ओ पुढे उडवला लॉंग ऑफला फेकून दिला. फटक्यामध्ये वजन आणि धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. कमालीचा फटका पाहायला मिळतो. त्याचबरोबर या स्पर्धेला येणाऱ्या कालावधीमध्ये नाईटची प्रकाश झोजातील टुर्नामेंट पाहायला मिळेल आणि त्या स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी बायसायकल 3 आदरणीय सन्माननीय महेश पाटील साहेबांकडून देण्यात येणार आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आभारी आहोत. कमालीचे दमदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय. महेशजी पाटील साहेबांकडून तब्बल 3 बायसायकल या स्पर्धेला येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 साठी प्रेम. आता मात्र इथून षटक चांगलं फेकावं लागेल. पाहायला गेलं तर धावसंख्येचा घोडदौड अगदी धावसंख्या जाऊन पोहोचल्या 43. जबरदस्त खेळ. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाच्या प्रफुल याच्या ठिगऱ्या उडवल्या गेल्या आणि कमालीची धावसंख्या पाहायला मिळाली. ओ हलक्या हाताने सॉफ्ट हँडने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सेन्सिबल क्रिकेट जिथे यशच्या बॅट मधून कमालीचा खेळ बहरताना पाहायला मिळाला. 1 मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीला रोहनला पाहतोय. जिथे सिंगल करण्याचा प्रयत्न असेल रोहनचा आणि त्यानंतर मग यश
ज्याची बॅट तलपताना पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर अगदी तलवारीच्या एखादी तलवार हातात घेतल्या आणि त्याच्यातून येणारे वार रोहनच्या बॅट मधून देखील आला. समालोचन कक्षाच्या बाजूने जाणारा हा आहे तो स्क्वेअर लेगच्या वरतून ठोकला. दमदार, रूपाबदार, शानदार षटकार. शांतता पालायची. खेळाडूंना विनंती असेल आपल्याला चेअर दिल्या त्या चेअर मध्ये बसायचं. वडगर संघाला कलकलीची विनंती असेल दादा. खूप मॅच महत्वाची आहे, जिथे धावा येतात एन्जॉय देखील करायचंय, मात्र आपल्याला चेअर मध्ये मनमुराद आनंद घ्यायचा आहे मॅचचा. जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे रोहन देखील चांगल्या एन्काउंटर करत असताना पाहायला मिळतोय. अंतिम षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न आहे मनसुबा आहे. आणि पहा फुलर लेनचा बॉल दिशा दिल्या. प्रोटेक्शन आहेत, मात्र प्रोटेक्शनला हुलकावणी देत असताना बॉल फरार. एक टप्पा घेत बॉलला फेकून दिला. लॉंग लेग सीमा पलीकडे 4 धावांसाठी येतो हा चौकार. खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ. बारी बारी सबकी बारी. आणि बॉलला पाठवलाय लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप चौकार. नऊ बॉल 35 धावांची पार्टनरशिप झाली मैदानाच्या आतमध्ये. 5 सेन्सिबल क्रिकेट संयम दाखवला आणि त्यानंतर येणाऱ्या धावा महत्वाच्या आहेत. 9 बॉल 35 धावांची पार्टनरशिप भागीदारी पाहायला मिळतोय. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटची अतली कडा. बॅटर रोहनला जावं लागतं माघारी. धक्का क्रमांक लागलाय 7व्या क्रमांकाचा. ठोक डीजे. नवीन बॅटर मनोज दाखल झाला. पाहायला गेलं तर रोहनने देखील 14 धावांची इनिंग साकारली आणि त्याच्या साथीला खेळत असताना यश पहा 9 चेंडूंमध्ये 35 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. आणि त्यामध्ये पाहायला गेलं तर षटकार आणि चौकाराच्या धावा मोजल्या गेल्यात. कमालीचा खेळ. नवीन बॅटर मनोज ला प्राचार्य करण्यात आला इनिंग नंबर 9 साठी. पुढचा बॉल उंच गेलाय. क्षेत्ररक्षक बॉलला जज करताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला टिपला झेड आणि संपलाय मनोजचा खेळ. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम दर्शनी बॅटिंग करत असताना धावा जमल्यात वडगड संघाने 57 आणि 58चं पाठलाग करायचं. बॅटिंग करत असताना कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला 58 धावांची गरज. कार्य आदरणीय सन्मान्य जिल्हा परिषद चे दमदार व्यक्तिमत्व सन्मान्य राजेंद्र पाटील साहेबांकडून तब्बल 25,000चं आर्थिक सहकार्य आलंय. त्यांचं देखील मनापासून आभारी आहोत. चला थोडी घाई करायची विनंती असेल वर्ल्डगड टीमला फिल्डिंग सेट करायची आणि कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला विनंती असेल आपल्या गाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल करायच्या. यानंतरच उत्तरार्धासाठी आवाज जोडला जाईल. चौकचा हा गोड आवाज ओमकारजी गुरव सरांना ऐकणार
तोपर्यंत मी थांबतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मोरिया चषक 2026 हे शानदार पर्व. आणि त्याचबरोबर आजच्या दिवसात जो गोड आवाज कालच्या दिवसापासून तुम्ही ऐकत होत्या, आमचे सिनियर समालोचक शेखर दादा पाटील यांचा देखील आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला पुढच्या इनिंग मध्ये. चार ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला कर्तेश्वर मोठे भिंगार पनवेल तालुक्यातील हा संघ आणि त्यांच्या विरोधात आपण जर बघितलं तर भिवंडी विभागातील वडगर या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत. खरं तर दोन्ही संघांनी एक संघाला खरं तर परास्त केलं. त्यानंतर आता या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात एकमेकांच्या विरोधात. खरं तर गोलंदाजी करत असताना तर चांगली बॅटिंग झाली पहिल्या इनिंग मध्ये, पूर्वार्ध चांगला राहिला वडगर संघासाठी. आता या इनिंग मध्ये कशा पद्धतीने खेळ करणार टीम कर्तेश्वर मोठे संघाचे फलंदाज ते पाहणं गरजेचे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. धर्मेंद्र घोगरे आणि त्याच्या बरोबर फलंदाज सौरभ पाटील हे दोन फलंदाज करत दाखल झालेत. 4 ओव्हरची लढत सुरुवात चांगली करावी लागेल. सुरुवातीपासून जर आक्रमण केलं तर या धावासंख्येचा नक्कीच पाठलाग होताना आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहतोय झुंजावं लागेल. इथून बॅटिंग करत असताना टीम मोठे पिंगार संघाच्या फलंदाजांना, कारण समोर खेळणारी टीम तितकीच कसलेली आहे, तितकीच ताकदवार. वाघिवलीवाड्या संघासारख्या संघाला त्यांनी या स्पर्धेतून खरं तर परास्त केलं. सुरेश पाटीलची विकेट आणि त्यानंतर पूर्णपणे पत्त्याचा डोंगर जसा कोसळतो ना तसा खरं तर वाघिवलीवाडा संघ कोसळला आणि त्यानंतर त्यांना या मैदानातून परास्त व्हावं लागलं. बॉलर तयार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. मेनपंच जीवन गावण सरांच्या उजव्या एष्टीकडून घेऊन गोलंदाज जीत पहिला बॉलर. पहिला चेंडू चांगला फटका, क्षेत्र कोणी नाही तिथे सरळ जातोय चेंडू. 1 बाउन्स सीमा पार ऑन साइडला. पहिला दणदणीत चौका. इरादे स्पष्ट केलेत खरं तर फलंदाज सौरभ या फलंदाजानं आणि त्याच्या बॅटमधून येत आहे 4 धावा. याही चेंडूवरती चांगला फटका ऑन साइडला, लॉंग ऑन सीमा पार. येतोय दणदणीत पहिला षटकार. सुरुवात चांगली राहिली, आक्रमकता धारण केली आहे आणि पहिल्या चेंडूपासून आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर चेंडूवरती षटकार. 10 धावा. स्प्रे. पहिल्या चेंडूवरती आला चौकार, त्यानंतर आला षटकार आणि सुरुवात फार चांगली होताना पाहायला मिळते टीम बॅटिंग करणाऱ्या कर्तेश्वर मोठे बिंगार संघासाठी. कारण प्रमुख गोलंदाज जीत आपल्याला पाहायला मिळते. उंच पुरा बांध्याचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. याच गोलंदाजानं खरं तर पहिल्या मॅच मध्ये नांग्या टाकल्या होत्या वाघिरवाडा संघासाठी, परंतु त्यानंतर आता त्याच्यावरती आक्रमण चढवलं गेलंय. आक्रमण हाच बचाव हे तंत्र या ठिकाणी वापरत असताना डावकुऱ्याचा फलंदाज सौरभ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धर्मेंद्र घोगरे नॉन स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार. हा पुढचा चेंडू. यावेळेला फिरून मारण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय गल्लीमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. स्लॉट मध्ये आलेला नव्हता हा चेंडू. खरं तर मोठा फटका खेचायचा होता, इरादे बनवले होते, परंतु गोलंदाज हुशार आहे. यावेळेला कमबॅक करतोय आणि डॉट बॉलचा खेळ संपला. 3 चेंडू संपलेत. बिनबाद 10 धावा धावफलकावरती. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉलर पुढे तयार. हा पुढचा बॉल.
सन्माननीय अतिथी सतीशजी गायकवाड साहेब या ठिकाणी आले, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वागत करूया. पाहुणे या ठिकाणी येत आहेत. सतीशजी गायकवाड अगदी वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचं मोरिया क्रिकेट संघ पळसपे आयोजित या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. बघा 3 चेंडू आणि 3 षटकारांसाठी दोन्ही या फलंदाजांना आपण पाहतोय संधी आहे. महेश पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडूवरती 3 षटकार जर लगावले तर महेश पाटील यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिकांची खरं तर खैरात होतीये. एक मोठं टार्गेट आहे 4 ओव्हरमध्ये आणि टार्गेट पार करण्यासाठी आपण पाहतोय हे 2 फलंदाज दाखल झालेत. यावेळेला पहिल्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न धर्मेंद्र घोगरे यांचा फसला गेलाय. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलचा खेळ पुन्हा एकदा संपतोय. गोलंदाज तयार. हा चेंडू बघा टप्पा मागे घेतला होता, थोडासा धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू सुमार त्याची फेकी त्या ठिकाणी होती. फिल्डिंग चांगली झाली, एक धाव खरं तर डोळ्यात देखत पूर्ण केली गेली आहे. सुरेख रणबीर विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि एकेरी धावसंख्येच्या मदतीनं 12 धावा धाव फलकावरती लागल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा खरं तर मिळवला गेला. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि त्यानंतर षटकार आला, त्यानंतर कमबॅक जरूर केलं गोलंदाजानं, परंतु आपण जर बघितलं धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे 12 धावा धाव फलकावरती लागल्या. टार्गेट जर आपण बघितलं तर 58 धावसंख्येचं होतं. जीत पाटील गोलंदाजी मार्कर 58 धावसंख्येचं टार्गेट होतं. जीत पाटीलला आपण गोलंदाजी करताना बघितला तर कोणता गोलंदाज करत दुसऱ्या षटकामध्ये चेंडू टाकणार हे पाहणं गरजेचं आहे. शेवटचे 18 बॉल मैदानावरती बाकी आहेत आणि 46 धावसंख्येची असेल गरज. 18 बॉल मध्ये 46 बनवायच्या आहेत. इथून चांगली गोलंदाजी झाली तर या धावा सुद्धा रोखल्या जातील, परंतु ज्या पद्धतीने पहिल्या ओव्हरमध्ये षटकार चौकार लगावलेला तसेच जर फटकेबाजी राहिली तर या धावा सुद्धा कंप्लीट होऊ शकतात. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. बरीचशी मैदानं खरं तर गाजवणारा क्रिकेटचा दांडगा अनुभव असणारा फलंदाज धर्मेंद्र घोगरे स्ट्रायकर एंडवरती. सतीशजी गायकवाड साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी केला जाईल. आयोजकांच्या माध्यमातून सतीशजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा सन्मान या ठिकाणी या मोरिया क्रिकेट संघ पळसपे यांच्या माध्यमातून या ठिकाणी केला जातोय. पहिला चेंडू या ठिकाणी एकच धाव या चेंडूवरती मिळाली जाईल. स्ट्राईक चेंज होतीये. 17 मध्ये आता 45 बनवायच्यात. 17 मध्ये 45 बनवायच्या. षटकार चौकार मारावे लागतील तरच चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी होताना पाहायला मिळेल. टीम काळुंद्रे संघाला विनंती असेल, आपण आला असाल तर आपला रिपोर्टिंग या ठिकाणी करायचं आहे. काळुंद्रे टीम आपण या ठिकाणी आला असाल तर. गोलंदाज तयार. हा पुढचा बॉल फुल टॉस होता. फुल टॉस खेचून काढला. एक क्षेत्ररक्षक धावतात दोन वेगानं चेंडू पर्यंत. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. फक्त एका धावेवरती या ठिकाणी थांबवलं गेलं आणि इथे मात्र रिव्ह्यू खरं तर घेतला जाईल. थर्ड अंपायरच्या माध्यमातून चेक केलं जाईल. भीमरचा नो आहे की नाही हे या ठिकाणी चेक केलं जाईल. नो चेंडू खरं तर भीमरचा नो या ठिकाणी चेक केला जातोय. सत्यवान काकडे सर आमच्या या ठिकाणी आहेत. आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला क्लॅरिटी आणि क्वालिटी खरं तर पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण या ठिकाणी पाहायला मिळते युट्यूबला. आणि फेअर डिलिव्हरी या चेंडूवरती धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या फक्त एकच. 2 चेंडूवरती एकही मोठा फटका मारू दिलेला नाहीये. गोलंदाज दर्शन हा गोलंदाज खेळाडू आपण पाहायला मिळतोय गोलंदाजी करत असताना. या चेंडूवरती पुन्हा एकदा वेगवान चेंडू. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा येतोय डॉट बॉल. हे षटक फार महत्वाचं असेल. मधली 2 षटकं आहेत ना, दुसरं आणि तिसरं षटक खरं तर या सामन्याला युटर्न देणारं षटक. खरं तर सन्माननीय अतिथी राजेश महादेव पाटील साहेब या ठिकाणी आले. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. इथे मात्र काय घडलं गेलं, सर्व काही सुरळीत चालू होतं. जो फलंदाज आक्रमक करत होता, ज्या फलंदाजानं खरं तर चांगली सुरुवात करून दिली, परंतु त्या फलंदाजाला आता रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे व्हावं लागेल बाद. खरं तर एक मोठा हदरा बसतोय टीम कर्तेश्वर मोठे भिंगार संघाला. पहिली विकेट डाऊन.
देवेंद्र पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धर्मेंद्र घोगरे आणि देवेंद्र पाटील ही जोडी खरं तर फार महत्वपूर्ण आहे या संघासाठी. या जोडीला आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागेल. हा चेंडू लोअर फुलटॉस होता, चांगला फटका, बॅकहँड एरिया शोधलाय, चेंडू हा म्हणतात सीमारेषेच्या पलीकडे वन बाउन्सचा येतोय, दणदणीत चौकार. चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा संख्या जाऊन पोहोचले ती 19 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही गरज आहे 13 बॉल मध्ये 39 धावा संख्येची. फार चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दर्शन या गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु यावेळेला बॅट तळपली आहे, विकेट डाऊन जरूर झाली, परंतु त्यानंतर सामन्याची पूर्णपणे जबाबदारी घेतली स्वतःच्या धर्मेंद्र घोगरे या खेळाडूनं आणि या चेंडूला पाठवलाय षटकारासाठी. 6 धावांसाठी येतोय दणदणीत षटकार. धावा संख्या धाव फलकावरती लागली ती 25. पाहायला मिळत आहेत आणि गरज आहे ती शेवटचे 12 बॉल 33 धावसंख्येची. 12 बॉल 33 धावसंख्येची गरज षटकार चौकारांच्या भाषा या ठिकाणी बोलावी लागेल. ज्या पद्धतीने शेवटचा खरं तर गोड राहिला दुसऱ्या षटकाचा टीम कर्तेश्वर मोठे भिंगार संघासाठी, अगदी तशीच फलंदाजी यावेळेला टीम फलंदाज धर्मेंद्र घोगरे याला करावी लागेल. देवेंद्र पाटील यावेळेला स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमला विनंती असेल आपण फास्ट खेळायचं, कारण आणखी 2 सामने आपल्याला खेळवायचे, त्या कारणानं दोन्ही टीमला विनंती असेल आपण फास्ट खेळायचंय. सन्माननीय अतिथी राजेशजी पाटील आणि भूषणजी मालकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. 2 सायकल खरं तर तमाम प्रेक्षकांची लक्ष वेधताना आपल्याला पाहायला मिळते आणि भूषण मालकर यांच्या माध्यमातून लकी ड्रॉची सायकल त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. हा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न सफल होतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावेल, परंतु चेंडू थांबणार नाहीये, सरळ चेंडू जातोय सीमा पार, चौकार. क्षेत्रामध्ये आउटफील्ड फास्ट आहे आणि या क्षेत्रामध्ये खरं तर स्ट्रॉंग झोन आहे. ते देवेंद्र पाटील या खेळाडूचं स्वतःला झोकून दिलं आणि त्यानंतर फाईन लेग मध्ये चेंडूला पाठवलं चौकारासाठी आणि चौकाराच्या मदतीने धावा संख्या 29 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 11 बॉल मध्ये आता 29 ची गरज आहे. 11 मध्ये 29 तसं समीकरण मोठं नाहीये. या धावा बनवू शकतात, या सामना बनवू शकतो खरं तर मोठे भिंगार संघासाठी. इथे मात्र चांगला फटका, गलीमध्ये चेंडू जातोय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव सहजरित्या कंप्लीट केली गेली आणि एकेरी धावा संख्येच्या मदतीने समीकरण बदललं जातंय. 10 चेंडू मध्ये 28 धाव संख्येची गरज. 10 चेंडू 28 धाव संख्येची गरज. 30 धावा धाव फलकावरती लागल्यात. एक फलंदाज खरं तर महत्वपूर्ण बाद झाला. खरं तर स्वतःवरती नाराज असेल सौरभ, कारण त्यांनी स्टार्ट चांगला दिला होता, परंतु त्या सुरुवातीमध्ये आपण बघितलं तर धर्मेंद्र घोगरे यांनी आतापर्यंत सातत्य टिकवलं. यावेळेला चांगला फटका, लेदर मध्ये जशी फटकेबाजी लेदर क्रिकेट मध्ये ज्या पद्धतीने फटकेबाजी करतात ना, तसा फटका आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॉलला पाठवलाय, 1 बाउन्स सीमा पार, पुन्हा एकदा चौकार. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू मध्ये 24 ची गरज आहे. 9 चेंडू 24 ची गरज दोन्ही फलंदाजांनी जाणलंय. ही मॅच आपल्याला फार महत्वपूर्ण आहे. इथून हा सामना जर जिंकला तर या चमचमत्या ट्रॉफीचे हकदार खरं तर नक्कीच बनता येईल. यावेळेला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, जबरदस्त फटका, टायमिंगचा फटका पाहायला मिळतोय. त्याच रिझन मध्ये बॉल सीमा पार, ठोकलाय दणदणीत षटकार.
टेनिस क्रिकेट धर्मेंद्र घोगरे यांच्या माध्यमातून आपण बघतोय ना, तितकं चांगलं लेदर क्रिकेट वरती सुद्धा या खेळाडूचं प्रभुत्व नेहमीच राहिलंय आणि तेच या ठिकाणी दाखवत असताना अगदी कॉपीबुक स्टाईल फटके या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चला वडगर संघ, आपल्याला विनंती, आपण टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, अन्यथा एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल तुम्हाला शेवटच्या षटकामध्ये. टायमिंग मध्ये आपल्याला हे सामने सर्व कव्हर करायचे. सूर्य आता अस्ताला जातोय, संध्याकाळच्या सत्राला तर सुरुवात झाली. धर्मेंद्र घोगरेची बॅट तळपताना आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडूवरती दोन चांगले फटके. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला, लॉंग ऑन, सीमा पार. दोन चेंडूवरती दोन षटकार. किरण भोईर या ठिकाणी आयवा कॅच पकडतायत. दोन आयवा कॅच त्यांच्या माध्यमातून पकडल्या गेल्या आहेत, पण चिठ्ठी एकच असेल. दोन्ही का? हा बघा, फॅन घरी घेऊन जायचा मनसुबा करत आहे त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यांनी आज दोन आयवा कॅच त्यांच्या माध्यमातून आपण बघितले गेलेत, पकडले गेलेत. धावसंख्येचा आपण बघितले तर 46 धावा. हा सामना होता कुठे आणि हा सामना आला कुठे? शेवटचे 7 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज आहे. जिथे गरज होती 13 बॉल मध्ये 39 धावसंख्येची. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण हाच पवित्रा खरं तर पाहायला मिळतोय धर्मेंद्र घोगरेचा. यावेळेला चांगला फटका, परंतु चेंडू बघा त्या ठिकाणी आतमध्ये राहतोय आणि तोपर्यंत 2 धावा. काय रनिंग पाहायला मिळते, जबरदस्त फिटनेस या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही या खेळाडूंचा. आणि या चेंडूवरती 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती टोटल 48च्या घरामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावसंख्येची असेल गरज. डीजे षटक जी होती ना, ती बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने होती, परंतु नंतरच्या षटकामध्ये खरं तर हा सामना आणि या सामन्याचं पारडं झुकलं ते बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. परंतु अजूनही कोणी जिंकलेलं नाही, कोणी हरलेलं नाहीये, कारण शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 10 धावसंख्येची गरज. सकाळच्या सत्रामध्ये अशीच मॅच झाली होती आणि ती मॅच 1 चेंडू आणि 1 धाव वरती गेली होती. शेवटच्या क्षणाला तो सामना जिंकला टीम काळुंद्रे संघानं बातान संघाविरोधात खेळत असताना. परंतु या वेळेला दोन्ही संघ वेगळे आहेत. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका, क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे, चेंडू उचलणार फेकणार, तोपर्यंत स्ट्राइक रोटेट होते. आता स्ट्रायकर एंडवरती आणलं जाते धर्मेंद्र घोगरे या फलंदाजाला. आणि आपण पाहतोय आक्रमकता ठासून भरलेला हा खेळाडू, आक्रमण हाच बचाव हे तंत्र सेहवागचं खरं तर आता आजमावलंय ते धर्मेंद्र घोगरे या खेळाडूनं. आणि आपण जर बघितलं तर टोटल धावसंख्या धावफलकावरती 39 धावा, 49 धावा धावफलकावरती आहेत आणि 5 मध्ये 9ची गरज आहे. तत्पूर्वी सन्माननीय विवेकजी पाटील साहेब, विवेक कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आपण पाहतोय मोठे भिंगार, त्यानंतर प्रथमेशजी गरग साहेब पळसपे, या दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झाले. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. तत्पूर्वी जर आपण मैदानावरती बघितलं ना तर अगदी जीवाची बाजी या ठिकाणी लावताना पाहायला मिळते ती वडगर संघाचे खेळाडू, कारण बराचसा लांबवरचा प्रवास करून ते या स्पर्धेमध्ये दाखल झालेत. आणि नुसते दाखल नाही झाले तर या ठिकाणी येऊन त्यांनी स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला. वाघिवली वाड्यासारख्या बलाढ्य संघाला त्यांनी मगाशी हरवलं आणि त्यानंतर आता चालू असलेली मॅच एका बाजूला मोठे भिंगार आणि दुसऱ्या बाजूला वडगर. गरज असेल ती 4 बॉल मध्ये 8 धावसंख्येची गरज. बॉल तयार, हा पुढचा चेंडू, चांगला फटका इथे फजवला जातोय. वाकंट एरिया, फाईन लेग, सीमा पार, चेंडू जाईल, 1 बाउन्स येतोय, दंड आणि चौकार.
लगेच व्यासपीठाच्या समोर यायचंय. काळुंद्रे संघाचं कॅप्टन आपण विलंब करू नका, लगेच व्यासपीठासमोर यावं. शेवटच्या आता 3 चेंडू मैदानावरती बाकी असतील आणि 4 धावसंख्येची गरज. 3 बॉल 4 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज येतो देवेंद्र पाटील. आतापर्यंत आक्रमण करत होते धर्मेंद्र घोगरे, परंतु देवेंद्र पाटील सुद्धा कमी नाहीये, ठोकतायत चौकार या क्षणाला. आणि आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 3 चेंडूंनी 4 धावांची गरज. हा चेंडू फुल टॉस होता, वेगवान चेंडू, वेगवान पाहायला मिळतो, तितकाच चांगला फटका. जसा चेंडू आला तसा फटकावला गेलाय. आणि बघा काय मैदानाच्या आतमध्ये घडलं गेलं. जिथे एक धाव होती ना तिथे मात्र दुसरी धाव कंप्लीट केली गेली. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली 56 या आकड्यावरती. चला चला सगळे जाऊ नका, सगळे नका जाऊ. 56 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 बॉल मध्ये 2 ची गरज आहे. असेल देवेंद्र तर आपण मैदानाच्या बाहेर या, अन्यथा पुन्हा एकदा सामना चालू करायचा आहे. आणि सन्माननीय अतिथी आमचे सन्माननीय अतिथी शिवदासजी ठोकल साहेब आणि त्यांच्या समवेत सचिनजी म्हात्रे हे दोन्ही मान्यवर या ठिकाणी आलेत. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. पाणी चला, पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय. शेवटचे 2 चेंडू मैदानावरती बाकी आहेत आणि विजयासाठी 2 धावसंख्येची असेल गरज. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. अजूनही या सामन्यामध्ये कोणी हरलेलं नाहीये, कोणी जिंकलेलं नाहीये. शेवटचे 2 बॉल आणि या 2 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कर गोलंदाज रोहित
फार चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक चौकाराचा मार त्याला जरूर खावा लागला, परंतु त्या व्यतिरिक्त चांगले चेंडू मैदानावरती त्याने हाताळलेत. हा सामना खरं तर फार चांगल्या पद्धतीने खेचून आणलाय. कर्तेश्वर मोठे भिंगार संघाच्या बाजूनं फलंदाज धर्मेंद्र घोगरे या खेळाडूनं, परंतु आता पूर्णपणे जबाबदारी या सामन्याची देवेंद्र पाटील या खेळाडूवरती आहे. कारण स्ट्राईक रोटेट झाली, जिथे धाव नव्हती तिथे एक धाव मिळवायच्या ऐवजी 2 धावा मिळवल्या. बोनस मध्ये या 2 धावा खरं तर भेटल्यात आणि आता गरज आहे ती 2 चेंडू आणि 2 धावसंख्येची. हा चेंडू गोलवर टप्प्याचा होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न, एक मिळाले, दुसरीचा प्रयत्न कंप्लीट होणार का? आणि इथे काय घडलं गेलं? तिसऱ्या पंचांची मागणी घोषित केली जाते या ठिकाणी आणि तिसरे पंच आमचे सत्यवानजी काकडे साहेब या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला भेटतील. खरं तर जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 घेण्याचा प्रयत्न आणि खरं तर एक करीबी मामला आता आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव सहजरित्या मिळवली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघा जीवाची बाजी खरं तर जीवाच्या आकांतानं प्रयत्न करत होता गोलंदाज रोहित आणि त्याने डायरेक्ट थ्रो लगावला आणि त्यानंतर फलंदाज देवेंद्र पाटील स्वतः येतात मैदानाच्या बाहेर. या चेंडूवरती फलंदाज होतील बाद आणि नवीन फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी जातोय. हॅलो, शेवटचे एक बॉल मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे आणि एका धावसंख्येची गरज. खरं तर काळुंद्रे आणि भातान ज्या पद्धतीने लढत झाली ना, अगदी तशीच लढत आपल्याला या मैदानावरती आता पाहायला मिळते. एक चेंडू आणि एक धावसंख्येची गरज. कोणता संघ जिंकणार हे तर पाहावं लागेल. बॉल तयार, हा चेंडू आणि सरळ बॉल जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि हा सामना शेवटच्या क्षणाला जिंकलाय. कर्तेश्वर मोठे संघार भिंगाच्या विरोधात खेळत असताना टीम वडगर संघानं शेवटच्या क्षणाला फार चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. खरं तर रनआउटची विकेट जिथून गेली ना, तिथून या सामन्याला पुन्हा एकदा युटर्न भेटला आणि हा सामना जिंकलाय तो वडगर संघानं. आणि चला, काळुंद्रे टीमचा कॅप्टन आपण लगेच यायचंय आणि वडगर टीमचा कॅप्टन आपण या. आणि यानंतरचे सामने आपण पाहतोय, ज्या 2 मॅच बाकी आहेत ते किती षटकांच्या?